सलाम जय ख्रिस्त सर्व प्रियजनांना, सर्व ख्रिस्त प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि जे माझे व्ह्यूअर्स आहेत, जे प्रभू येशू मसीला ओळखत नाही परंतु ओळखण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना मी या सुंदरशा समयात तुमचं स्वागत करते आणि परमेश्वराचा धन्यवाद करते की तुम्ही सर्वच बरे आहात, तुम्ही सर्व चांगले आहात. जसं परमेश्वराने मला बरं ठेवलेलं आहे तसं तुम्ही पण सर्व बरे आहात. म्हणून त्याची आपण स्तुती, त्याची आराधना करूया, त्याला धन्यवाद देऊया. प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो आमचा पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला आपण त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचं गौरव, त्याचं महिमा, त्याच्या नावाचा जयघोष करूया आणि त्याला धन्यवाद देत त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, आज मी तुम्हाला माझं जे वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे, जे माझी विटनेस आहे, जी माझी साक्ष आहे, ते मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. प्रियजनांनो, माझं जीवन एक प्रभू येशूचं साक्षीचं जीवन आहे. प्रियजनांनो, माझे वडील हिंदू ब्राह्मण या कुटुंबातून आले. प्रियजनांनो, आणि त्यांना जेव्हा प्रभू येशू मसीह लाभला तेव्हा त्यांनी प्रभू येशूची सेवकाई केली आणि ते प्रभू येशूचे सेवक झाले. आणि लोक त्यांना वाईट बोलायचे, निंदा करायचे, क्या औरत का जात में आ गया, जात बदल दिया, औरत का जात में आ गया, छितू करायचे, निंदा करायचे, हसायचे, टॉर्चर करायचे त्यांना जॉबवर. प्रियजनांनो, परंतु त्यांची साक्ष होती, हा आंबा मी खात आहे, हा प्रभू येशू मसीह मी खात आहे, तर तो किती गोड आहे याचा स्वाद मला माहिती आहे. तुम्ही नाही खाल्लं तुम्हाला स्वाद कसा माहीत पडणार. प्रियजनांनो, आज माझी देखील साक्ष माझ्या अप्पांसारखी आहे. प्रियजनांनो, की जेव्हा मी प्रभू येशू मसीहला जेव्हा मी स्वीकारले तेव्हा माझी जिंदगी, जे लोकांना मी वाईट बोलायचे, निंदा करायचे, दोष द्यायचे आणि घाण बॅड वर्ड्स, शिव्या पण द्यायचे, जेव्हा मी प्रभू येशू मसीहला ओळखले, बापरे, हा कोण आहे, हा कोण परमेश्वर आहे, जिने माझ्या अपराधांसाठी हा मरणदंड त्यांनी सहन केला. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी विचार करा, लोक पुष्कळ आपल्या समाजात, आपल्या देशात आहेत आणि ते काय म्हणतात, तुम्हाला तांदूळ दिले आहेत का, चावल का गोनी मिला लगता है, तुमको चावल राशन मिला लगता, ये तो तुमको पैसा जरूर मिला है, तब तुम प्रभु यीशु मसीह का नाम ले रहे हो, तुमने जात बदल दी है म्हणून तुम्ही प्रभू येशूचं नाव घेत आहे. त्यांना असं वाटते की चावलची गोणी आपल्याला मिळाली, रुपये मिळाले किंवा सोने मिळाले असं त्यांना वाटते. प्रियजनांनो, पण हा किती गैरसमज आहे, हे किती रॉंग आहे. प्रियजनांनो, की ते आपल्याला असं रॉंग समज, आपल्याला हे नाही मिळालं, हे नाही मिळालं, हे नाही मिळालेलं आहे. तर तुम्हाला आणि मला, जे प्रभू येशू मसीहला गहिराईनं ज्यांनी ओळखलं की हा माझा मुक्तिदाता आहे, जगामध्ये किती जण सगळे जे आले सगळ्यांनी मारले, सगळ्यांना मारले, परंतु प्रभू येशू मसीह असा वेगळा देव आहे, तो सर्वांचा देव आहे. प्रभू येशू मसीह केवळ ईसाई धर्माचा देव नाही, तो सर्व जगाचा देव आहे. प्रियजनांनो, सर्व प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मानव प्राणीचा तो देव आहे, कारण तो खरा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, त्यांनी ते दुःख सहन केलं कारण की आपण पाप केले आणि पापाचा दंड मरणदंड, तो मरणदंड, तो भयंकर मरणदंड होता. प्रियजनांनो, तो म्हणजे नरकात, त्या अग्नीत आपल्याला मरा लागलं असतं, परंतु परमेश्वराने ती नरककुंड आपल्यासाठी नाही बनवला, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, कोणत्याही मनुष्य प्राणीसाठी ते नाही बनवलं त्यांनी नरक. प्रियजनांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराने त्याचं लेकरू म्हणून बनवलं,
परंतु आपण त्याची आज्ञा पालन नाही केली, परंतु तरी जरी आपल्याला एदेन बागेतून काढण्यात आले, परंतु परमेश्वराने तुम्हाला मला सोडले नाही, तुम्हाला मला त्यांनी टाकले नाही. तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांनी गिवअप म्हणतो आपण, सोडून नाही दिले. अरे जा, तू माझा ऐकत नाही ना, तू माझी आज्ञा पालन करत नाही ना, तू माझी वाणी ऐकत नाहीस, तू माझी इच्छा पूर्ण करत नाहीस, जा, तू मरून जा, तुझं काय हो, आता नाश हो, काय हो, मला काय घेणं देणं नाही. मी तुला बोलवले पण तू आला नाही, संपलं आता तुझं, तू मर, जा, तू या नरक कुंडात मर, तू या घाणेत, या दलदलीत, पापाच्या दलदलीत तू मर. असं नाही केलं परमेश्वराने. काय प्रयोजनाने तुम्ही असं विचार करता, अरे मी खूप सुंदर आहे, अरे मी खूप चांगले, मी चांगले कर्म करते म्हणून तुम्हाला परमेश्वराने, प्रभू येशू मसीहने तुम्हाला निवडले का? असं जर विचार करता तुम्ही तर तुमचा विचार हा रॉंग आहे. आज पश्चाताप करा. प्रियजनांनो, हा विचार कधी करू नका की तुम्ही रूपवान आहात, तुम्ही धनाढ्य आहात, तुम्ही रूपवान आहात, तुम्ही धनाढ्य आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्ही खूप मोठ्या फॅमिलीतून आहात. लोक आपल्या खानदानाबद्दल, अरे बाप रे, हम बहुत ऊंचे जात के, हम बड़े ऊंचे खानदान के लोग हैं, हम बहुत बड़े खानदान के, हम बहुत बड़े खानदानी लोग हैं, हम बहुत धनवान लोग हैं. असा विचार नका करू प्रियजनांनो. असा विचार जर आपण करतो तर परमेश्वरापासून आपण फार दूर आहोत. तर तो चांगला आहे. केवळ जो पवित्र 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 परमेश्वर जो आहे, ज्यांनी तुम्हाला आणि मला बनवले, तो चांगला आहे. त्याचा स्वभाव असा आहे जसा एक फिशचं मी तुम्हाला उदाहरण देईल प्रियजनांनो. फिश आहे. ही फिशचं स्वभाव काय आहे प्रियजनांनो? हे फिशला आपण म्हणू शकतो का, ए बाई तू का पाण्यात तिरू नको तू पाण्यात, म्हणू शकतो आपण? ती म्हणाल हा तर माझा स्वभाव आहे, ते तिरणार नाही, म्हणजे श्वास कसा घेईन? पाणी हे त्याचं जीवन आहे, आणि पाण्यातून याला जर काढलं फिशला तर ही मरून जाणार, ही जिवंत नाही राहणार प्रियजनांनो. तर परमेश्वराचं स्वभाव काय? परमेश्वराचा स्वभाव काय? प्रियजनांनो, देवाचा स्वभाव काय आहे बघा. मी 3 लँग्वेज मध्ये लिहिले. 3 भाषा आहे ना आपल्या भारत देशाची, 3 भाषा, इंग्लिश, हिंदी, मराठी. राष्ट्रभाषा आपली हिंदी आहे, म्हणून मी हिंदीत पण लिहिलेलं आहे प्रियजनांनो. परमेश्वराचा स्वभाव काय आहे? गॉड इज लव. परमेश्वर प्रेम है, देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. आणि आपण जर त्याला म्हणू, अरे हे तू काय करतेस, माझ्यावर प्रीती का करतेस, तर तो म्हणतो हा माझा स्वभाव आहे, मी प्रीती नाही करणार तर मी कसं जगणार? जसे या मच्छीला आपण पाण्यातून काढून टाकू तर ती मरून जाणार मच्छी. तर परमेश्वर म्हणतो देव प्रीती आहे, गॉड इज लव. परमेश्वर प्रेम आहे, आणि जो तो प्रीती नाही करणार तर तो जिवंत राहू शकत नाही. कारण त्याची प्रीती एवढी आहे, महान प्रीती आहे प्रियजन. आणि त्याची तिच्या प्रीतीचा अनुभव जो घेतो तो त्याच्या प्रीतीनं भरून जातो, कारण त्याचा अनुभव तो आपल्याला देतो.
आणि त्याच्या प्रीतीनं, त्याच्या प्रीतीच्या प्रकाशाने आपल्याला तो भरून टाकतो. त्याची प्रीती किती आहे त्याचा प्रमाण आपण क्वेश्चन मार्क केला. देव तू माझ्यावर किती प्रीती करतो, मला दाखव तुझा प्रमाण. त्यांनी हा प्रमाण दाखवला प्रियजनांनो. जब समय पूरा हुआ तब परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा. आणि तो पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून त्याचा पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे जी दरी होती पापाची ती परमेश्वराने, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, जसंच प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र पवित्र बलिदान झालं, प्रभू येशू मसीहने जसंच प्राण सोडला तसाच भूमिकंप झाला आणि 3 तास जगामध्ये अंधार, 3 तास जगात अंधार होता प्रियजनांनो. आणि जी पापाची दरी होती मनुष्य प्राणीमध्ये, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये आणि सर्व मानव जातीमध्ये, ती पापाच्या दरीत आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवामध्ये जी दरी होती ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे ती दुभागली आणि पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. आणि फर्स्ट समेटाची सेवा प्रभू येशू मसीहनं घडून आणली. वा वा माझ्या परमेश्वरा, काय ही तुझी प्रीती. मी मनात क्वेश्चन केला. प्रत्येक मनुष्य क्वेश्चन करते की मला देव प्रेम करतो का? माझे आई बापा मला प्रेम करत, पण माझ्या आई बापाने मला सोडलं, गिवअप. त्यांनी सोडून दिलं. हा सुधारणार नाही, ही सुधारणार नाही, ही मुलगी सुधारणार नाही, हा मुलगा सुधारणार नाही. तर आपण आई वडील भीक मागतात लेकरांना की हे माझ्या मुला, हे माझी मुलगी, मला सोडून जाऊ नको. हे माझी मुलगी, हे माझी सूनबाई, हे माझ्या मला सोडून जाऊ नको. तसा परमेश्वर प्रियजनांनो आपल्याला, तुम्हाला, मला तो अक्षरशः बेग करतो, भीक मागतो की तू माझा लेकरू आहे, तुला मी कसं सोडणार, तुला मी कसं त्या खाईत मरू देईन, त्या नाशाच्या खाईत, त्या पापाच्या दरीत मी तुला कसं मरू देणार. कारण परमेश्वराचा स्वभाव प्रीती आहे प्रियजनांनो. त्याचा स्वभाव प्रीतीचा आहे. ते तो केल्यावर राहू शकत नाही. त्याच्या प्रीतीनं, त्याच्या प्रीतीमुळे तो तुम्हाला मला त्याच्या मार्गात आणतो. त्याच्या नामास्तो त्याच्या मार्गात तो आणतो आपल्याला. तो गिवअप करत नाही. मी माझ्या मुलाला म्हणते हा सुधारणार नाही, हा असाच राहील, तू जा. मी त्याला हाकलून देते. कधी कधी मनात राग येतो, जा तू निघून जा. परंतु परमेश्वर गिवअप नाही करत. गिवअप म्हणजे सोडून नाही देत. काय पवित्र पवित्र त्याची प्रीती आहे प्रियजनांनो. बाप रे, त्याची प्रीती इतकं, तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे, पराक्रमी परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर आहे. सिंहासनावर, दयेच्या सिंहासनावर विराजमान परमेश्वर आहे. सर्व जग त्याने शब्दाने बनवले. किती दिवसात? 6 दिवसात सगळं काम फिनिश. 7व्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली. प्रियजनांनो, त्याची प्रीती, त्याचा स्वभाव प्रीतीचा आहे. तो न्यायी परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी चांगले आहोत म्हणून त्यांनी आपली निवड केली का? अगदी रॉंग हा प्रियजनांनो. असं जर तुम्ही मनामध्ये विचार करत असाल की मला परमेश्वराने माझ्यावर दया केली आणि मी खूप सुंदर आहे, मी खूप चांगली आहे म्हणून त्याने मला निवडलं, अगदी नाही. तो चांगला आहे, तो न्यायी परमेश्वर आहे, तो विश्वसनीय परमेश्वर आहे. यासाठी त्याने तुम्हाला मला निवडले. प्रियजनांनो, तो चांगला आहे म्हणून त्याने आपण पापी असताना त्याने आपल्यासाठी प्रीती केली. ही आहे त्याची प्रीतीचा प्रमाण. प्रभू येशू ख्रिस्त एकच, एकुलता एक. आज तुम्ही विचार करा, मला पण एकच मुलगा आहे, काय मी कोणाला देईल का? कोणी बरं व्हावं, कोणी वाचावं त्याच्याद्वारे मी देईल का? प्रियजनांना माझा आन्सर राहणार नो. मी नाही देणार माझ्या मुलाला. परंतु परमेश्वराने, देवाने
एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, ओनली वन बिगॉटन सन, ओनली वन, जो की आवडता प्रिय पुत्र, परम प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकले. प्रियजनांनो, का तर त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे तुम्ही आणि मी त्याचे लेकरू व्हावं, त्याच्या संगती राहावं, त्याच्या सानिध्यात राहावं आणि त्याच्या प्रीतीनं भरावं आणि त्याच्या प्रीतीची ज्योत आपण ग्रहण करून ही प्रीतीची ज्योत सर्वांना आपण द्यावी. यासाठी त्याने तुम्हाला आणि मला निवडले आहे, पाचारण केलेले आहे. प्रियजनांनो, काय त्याचे धन्य नाव. प्रियजनांनो, तो तुम्हाला आणि मला धन्य म्हणतो. तो किती धन्य आहे विचार करा. प्रियजनांनो, तो किती धन्य आहे. यासाठी प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला काय काय लाभले बघा. चावल बनाने वाला आहे ना, तर चावल बनाने वाला भेटला, मुक्तीदाता. मुक्ती कोण दिली असती आपल्याला? आपण किती चांगलं काम केलं, कर्म केले, मुक्ती नाही मिळणार. क्षमा कोण करणार आपल्याला? आपल्या पाप जे आपण करतो तिची क्षमा कोण करणार जगात? कोणीच करू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे मुक्ती खूप मोठी गोष्ट आहे प्रियजनांनो. मुक्ती, मुक्त करणे, सर्व पापातून मुक्त करणे, आजाद करणे. मुक्ती दिला येशू नाम, तारणारा लाभला, उद्धार करता. बाप रे प्रियजनांनो, उद्धार करता म्हणजे काय? आपल्याला माफी. जगात आपल्याला कोणीच क्षमा करू शकत नाही. कोणताच मनुष्य, कोणीच माफी करू शकत नाही, मुक्ती करू शकत नाही. मुक्ती नाही देऊ शकत, तारण नाही देऊ शकत, उद्धार नाही देऊ शकत. केवळ 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 ओनली वन जीसस क्राइस्ट, ओनली वन प्रभू येशू ख्रिस्त, ओनली वन जीसस क्राइस्ट उद्धार करता है, तारणारा है, माफी देणारा है. मिल गई माफी, मिल गई माफी मुझे खून से तेरे यीशु, हर गुनाह धुल गए खून से तेरे यीशु. मिल गई माफी मुझे खून से तेरे यीशु, हर गुनाह धुल गए हैं खून से तेरे यीशु. मिल गई माफी. प्रियजनांनो, आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलावत आहे. क्षमा करणारा परमेश्वर आहे, मुक्ती देणारा परमेश्वर आहे, शांती देणारा परमेश्वर आहे, आनंद देणारा परमेश्वर तुम्हाला बोलावत आहे. प्रगती देणारा, उन्नती देणारा परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. उन्नती देणारा परमेश्वर बोलावत आहे. जेव्हा दावीद राजा म्हणतो, मी आकाशाकडे पाहतो की मला सहाय्य कुठून येईल? माझा निर्माण करता स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाकडून मला तारण प्राप्ती होते. माझा उंच गड, माझा तारण दुर्ग परमेश्वर आहे. त्याच्याकडून माझा उद्धार आणि तारण मिळते. माझे पाप लाखेसारखे लाल असले तरी तो मला बर्फासारखं शुभ्र पांढरं करतो. असा पराक्रमी परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 51 अध्यायामध्ये हे सुंदरसं वचन लिहिलेलं आहे. प्रियजनांनो, तुम्ही वाचू शकता. माझे पाप लाखेसारखे लाल, माझे अपराध तुझ्या समोर आहे, परंतु तू मला क्षमा करणारा, माझ्यावर दया करणारा परमेश्वर माझ्या
संगती उभा आहे. प्रियजनांनो, तो जिवंत परमेश्वर, तो खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आज बोलावत आहे. काय प्रियजनांनो, तुमच्या मनाची तयारी आहे का? मी आज माझ्या परमेश्वराकडे जाईल, माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वराकडे मी जाईल, क्षमा मागेल, पश्चाताप करत क्षमा मागेल, लीन नम्र होईल आणि त्याचा स्वर्गीय आशीर्वाद तो मला दिल्या वाचून राहणार नाही. तो मला क्षमा करेल, तो मला आनंदित करेल, तो माझे सारे संकट दूर करेल. प्रियजनांनो, हे सर्व तुम्हाला समजण्यास परमेश्वर तुम्हाला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने ओतप्रोत भरभरून काढो. आमेन.